पूजा केळकर ही काही स्वतःच्या मनाने तिथं पोलीस चौकीला किंवा चौकशीसाठी आली अशातला भाग नाही. दुसरी गोष्ट, कुठलाही आरोपी जोपर्यंत कोर्टात शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण गुन्हा केलाय असं कबूल होत नाही आणि माध्यमांसमोर ती काही आपण केलेले गुन्हे कबूल करेल अशी सुतराम शक्यता नाही. त्याबद्दल तिचं जे काही म्हणणं असेल ते असेल, परंतु ईपीएस सारख्या संस्थेने या मॅडमना सेवेतून बडतर्फ केलं, जास्तीत जास्त अटेम्प्ट केले, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. एवढीच गोष्ट याच्यामध्ये पुरेशी आहे. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, जर पूजा केळकरवर केलेले आरोप खोटे निघाले किंवा त्याला जर खरं मांडलं गेलं किंवा ते आरोप नाहीत असं जर मांडलं गेलं तर देशामध्ये हाहाकार माजेल. कुणी काही सर्टिफिकेट गोळा करेल, काही अर्थ लावेल आणि मग ओबीसीचं आणि इतर जे आरक्षण आहे त्याच्यावर अतिक्रमण करत राहील.